एक्सप्लेन करा. ऍक्च्युली मला एक दोघा जणांनी आणि त्यात मुलीच होत्या, कास्टिंग वाल्या ज्या होत्या त्या मुलीच होत्या आणि त्यांनी मला कॉम्प्रोमाइजसाठी विचारलेलं की तुम्हाला असं असं जमेल का. आणि माझं इतका रीच मिळतोय त्याच्यानंतर म्हणजे 7-8 मिलियन आपल्याला म्हणजे पूर्ण रीच जात. पण मॅम एक 20,000वर आपलं चॅनल का थांबलंय? म्हणजे मी पण नांदेडची आणि मराठवाडा येतं ते तर मराठवाड्यातला की हा काय करायलायस तू, कुठं चाललायस तू, असं ते असं होतं की माझे मित्र मला असे सतत बोलत असतात की ही आमची मैत्रीण नाही आहे, ही मुलगी नाही आहे, हा आमचा भाऊ आहे, आमचा मर्द आहे वगैरे. आत्ताच्या ह्याच्यामध्ये मी सांगू शकते की सगळ्यात जास्त कमवणारा जॉब मला कॉन्टेंट क्रिएशन वाटतं. तुम्ही काही अशी फिगर ऐकली मॅम की हायेस्ट एखाद्या पेड कोलॅबरेशनसाठी इतके पैसे चार्ज केले? कोणी पण असं म्हणजे असं तुम्हाला की माहिती आहे किती फिगर तुम्ही ऐकली तरी? आता 50 लाख एका रील्सने. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे भक्ती चव्हाण. मॅम नमस्ते. नमस्ते. त्या एक कॉन्टेंट क्रिएटर आहे. तुम्ही त्यांचे इंस्टाग्रामवर रील बघितलेच असतील. तर त्यांची एक खासियत आहे की मला त्यांच्याशी बोलताना सगळ्यात आधी हेच कन्फ्युजन झालं की मी त्यांना भाऊ म्हणू की बहीण म्हणू. ॲक्च्युली त्यांची इमेज ही अशी टॉम बॉय टाईप आहे, त्यामुळे त्यांचे जे व्हिडिओ असतात ते खूप जास्त व्हायरल जातात. तर त्यांची जी इन्फ्लुएन्सरची जी लाईफ आहे त्याच्याबद्दल बोलू. त्याच्यानंतर कुणाला जर याच्यात ग्रो करायचं तर कसं ते ग्रो करू शकता, त्याच्यानंतर याच्यात किती प्रॉब्लेम्स किती स्ट्रगल आहे, या सगळ्या गोष्टींबद्दल आज आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहे. तर मॅम परत एकदा तुमचं स्वागत आहे चॅनलवर. थँक्यू सो मच. तर जेव्हा आपण म्हणतो की फॉलोअरची जेव्हा आपण गोष्ट करतो की इतका रीच मिळतोय त्याच्यानंतर म्हणजे 7-8 मिलियन आपल्याला म्हणजे पूर्ण रीच जातो किंवा लाईक्स पण आलेले काही काही व्हिडिओला आपण बघितलं तर. पण मॅम एक 20,000वर आपलं चॅनल का थांबलंय सध्या? ती खूप मोठी एक स्टोरी आहे. ऍक्च्युली माझं मागच्या वर्षीपर्यंत व्यवस्थित चालू होतं जसं. बरोबर. पण एकदा मी लाईव्ह करत होते आणि त्यावेळी माझे 16,000 फॉलोअर्स होते. ओके. आणि लाईव्ह चालू असताना एक मुलगा प्रत्येक वेळी मेसेजेस करत होता की मी तुमचा खूप मोठा फॅन आहे, मला तुमच्याशी बोलायचं आहे, मला भेटायचं आहे, असं तसं मेसेजेस करत होता तो. आणि मी लाईव्ह वरती सगळ्यांचेच मेसेजेस वाचते, कारण मी लाईव्हला जातेच त्याच्यासाठी, कारण DM मध्ये जाऊन मला प्रत्येकाला रिप्लाय करणं पॉसिबल होत नाही आणि कुणालाच होत नाही, कुठलाच कॉन्टेंट क्रिएटरला. सो तो मुलगा बोलत होता माझ्याशी आणि माझा बर्थडे जवळच होता त्यावेळेला आणि त्याविषयीच मी आय गेस बोलत होते. आणि माझी अजून एक इन्फ्लुएन्सर फ्रेंड माझ्यासोबतच होती, कॉन्टेंट क्रिएटर. सो आमचं असं चालू होतं आणि तो मुलगा बोलला की मी तुला आता खुश करणार आणि तू खूप खुश होशील आणि मग तू खुश होऊन मला रिप्लाय देशील DM मध्ये. ओके. सो मला असं झालं की हा मुलगा असं का बोलतो. आणि दुसऱ्या मिनिटाला माझे 16,000चे 20,000 झालेले होते फॉलोअर्स. म्हणजे तुम्ही लाईव्ह मध्ये होते आणि तेव्हाच तुमचे 4,000 वाढून गेले? कारण तो मुलगा पण सांगत होता की तुझे फॉलोअर्स चेक कर, मी तुला फॉलोअर्स पाठवले. ओके. आणि माझ्या मैत्रिणीने चेक केले ते आणि खरंच 20,000 झाले होते आणि आम्ही दोघी पण शॉक होतो की हे 20,000 झाले कसे. आणि त्यावेळी म्हणजे मला फेक फॉलोअर्स कसे घेतात आणि मला ते माहितीच नव्हतं. मला अजिबातच त्या गोष्टींची काही आयडियाच नाही कधी, कारण मी ते ट्रायच केलं नाही. जेवढे 16,000 पर्यंत होते सगळे मी ऑर्गॅनिकली वाढवलेले होते. बरोबर. सो ते तसं झालं आणि त्याच्यानंतर मग त्या मुलाला चेक केलं की कोण आहे तो, त्याची प्रोफाईल चेक केली आणि मग DM मध्ये मी बघते तर काय असे मेसेजेस होते भरपूर त्याचे, त्या मुलाचे. हो. आणि मग तो बोलला की आता तू मला थँक्यू बोलशील आणि तू आता खूप खुश असशील, तुझे फॉलोअर्स वगैरे वाढले हे ते. आणि नंतर माझं असं डोकं सरकलं आणि सगळ्यांचं डोकं सरकलं. ऍक्च्युली माझी तुम्हाला थोडं तर बरं वाटलं असेल ना, म्हणजे फॉलोअर वाढले तेव्हा? नाही, कारण ते फेक फॉलोअर मला माहिती होतं स्कॅम आहे काय. हो, कारण लगेचच 2 मिनिटात 4,000 फॉलोअर्स काहीच वाढू शकतात ना, कारण मी 2021 पासून कॉन्टेंट क्रिएशन करते आणि तेवढ्या वर्षामध्ये मी 16,000 वाढवले होते. तर 2 मिनिटात कसे काय 4,000 वाढणार ना. सो ते जेव्हा कळलं की त्या मुलाने पाठवलं मग आम्ही खूप जास्त झाडलं त्या पोराला आणि ब्लॉक वगैरे करून टाकलं आणि सगळ्या माझ्या फ्रेंड्सनी त्याला झाडलं, प्रत्येकाच्या अकाउंटवरनं सगळ्यांनी ब्लॉक केलं, रिपोर्ट केलं. तर तेव्हापासून माझे फॉलोअर सध्या आता थांबले, म्हणजे फ्रीज झालेले, वाढतात पण असे खूप स्लो वाढतात, स्लो ग्रोथ. कारण जितकं रीच मिळतो किंवा जितकं लोकांना, म्हणजे आता जर तुमच्याबद्दल बोलायला गेलं तर सगळे तुम्हाला ओळखतात पुण्यामध्ये आज, की सगळ्यांना माहिती की भक्ती चव्हाण एक मर्दाचे व्हिडिओ करते आणि लोकांना आवडतात व्हिडिओ. बट ते
फॉलोअर्समध्ये इंस्टाग्रामचं कसं असतं कधी कधी तो जो अल्गोरिदम आहे, जर आपण कोणता स्कॅम त्याच्यावर झाला तर इंस्टाग्राम ती गोष्ट फ्रीज करतं, जसं तुम्ही बोलले. कधी कधी रीच पण आपला तो डाऊन करून देतं. तर अशी ही गोष्ट झालेली आहे मॅम सोबत. तर अजून आता जर आपण चर्चा केली तर मी बघितलं तुमच्या व्हिडिओजमध्ये डॅनी पंडित असतात, त्याच्यानंतर ओंकार शिंदे असतात, की जे म्हणजे ज्यांनी तुमच्या आधी स्टार्ट केली ना जर्नी मोस्टली. तर तसा एक्सपिरियन्स तुम्ही काय सांगाल, काय वाटतं तुम्हाला ते त्यांच्यासोबत काम करणं? किंवा त्यांच्यासोबत तर मला खूप असं छान वाटतं, म्हणजे पॉझिटिव्ह वाटतं मला खूप त्यांच्यासोबत व्हिडिओज करताना. कारण एकच छावा, डॅनी पंडित माझे पर्सनल फेवरेट कॉन्टेंट क्रिएटर्स आहे. अजून समित कोतकर पण माझा खूप आवडता कॉन्टेंट क्रिएटर आहे. हो, बरोबर. आणि त्यांच्यासोबत मला वाटतं 2021 पासून मी त्यांना ओळखते. ओंकार शिंदेला मी आता ओळखते, म्हणजे एक 7-8 महिने झाले असतील आम्ही काम करतोय आता सोबत. सो सगळ्यांसोबत काम करायला मज्जा येते. म्हणजे कसं ना, की आम्ही जेव्हा एकमेकांना भेटतो ना, तर मला असं फील होतं की माझी प्रोडक्टिव्हिटी जास्त होतीये. कारण माझं डोकं त्याच वेने चालायला लागतं. मग आता आमचं सगळ्यांचं जॉनर एकच आहे, कॉमेडी, पण सगळ्यांची कॉमेडी करण्याची पद्धत वेगळी वेगळी. आता डॅनीचं जसं झालं, डॅनी प्रत्येक व्हिडिओला एकदम तो म्हणजे जातो त्या व्हिडिओमध्ये, आणि लोकांना ते असं होते की अरे हे तर मी पण करतो, आणि ते लोकांना खूप रिलेटेबल होतं. आणि एकच छावाचे पण काही असतात, तो अशी वाक्य खूप तयार करतो की आता सध्या त्याचा एक व्हिडिओ खूप चालतोय, चल मग पप्पी दे काहीतरी वगैरे, त्याने असं एक चालू केलं, तो पण मस्त चालतोय. सो तसं सगळ्यांची वेगळी वेगळी पद्धत आहे आणि मला खूप मजा पण येते. ओंकार शिंदेचं असं की तो म्हणजे आमच्याच इकडचा आहे, तो म्हणजे मराठवाडा साईडचा. ओंकार शिंदे सोलापूरचा आहे ना तो. असं आहे. मला वाटलं ते कोल्हापूरचे आहेत. असं नाही, सोलापूरचा आहे तो. आणि त्याच्याबरोबर बोलताना आम्ही आमच्याच लँग्वेज मध्ये बोलतो. म्हणजे मी पण नांदेडची आणि मराठवाडा येतं ते, तर आमची जी लँग्वेज असते एकमेकांशी बोलताना ते आम्ही एकदम ते टोनिंग म्हणजे तो आमचा ऍक्सेंट असतो तोच मराठवाड्यातला, की हा मग काय करायलायस तू, कुठं चाललायस तू, असं. ते एक तो एक कम्फर्ट झोन त्याच्यासोबत झालाय माझा, की हा म्हणजे मी कशी पण बोलू शकते, म्हणजे अनफिल्टर्ड असते मी त्याच्यासोबत, की एकदम अशी. आणि तो पण मला असं म्हणजे असं लहान बहिणीसारखं करतो मला. हो, त्याच्यामुळे मी खूप जास्त कम्फर्टेबल, आणि खूप तो हेल्पिंग पण आहे. म्हणजे व्हिडिओज वगैरे शूट करायचे असतील किंवा, तर तो खूप असं मदत करतो, कॉपरेट करतो तो खूप छान. म्हणजे तुमच्या ओरिजिनल याच्यात पण, म्हणजे जेव्हा तुम्ही इंजिनिअरिंग करत होत्या किंवा त्यानंतर तुम्ही MBA केलं, तेव्हा पण तुमचे मित्र तुम्हाला असं का रे भावा काय चाललं असंच बोलायचं? हो, कारण मी फर्स्ट इयर पर्यंत टॉम बॉयज होते, म्हणजे बॉयकट आणि मुलांचे कपडे, आणि माझे मैत्रिणींपेक्षा जास्त मित्र होते. सो ते असं एक, ते लोक मला असे मैत्रिणीसारखं वागवतच नाहीत, की नाही हा आमचा मित्रच आहे, आमच्यामध्ये कोणी मुलगी बसलेलीच नाही, आमचा मुलगा आहे, असंच ते वागवतात. सो त्याच्यावरूनच ती एक सिरीज मी चालू केली होती, की जसे माझे मित्र मला बोलतात की काय मर्दा काय चाललंय, किंवा सलॉन मध्ये मधला एक माझा पहिला व्हिडिओ होता टॉम बॉयचा, तर त्याच्यामध्ये प्रसाद म्हणतो मग की आमच्या पैलवानाला आता सजवलंय, चल आता आखाड्यात घेऊन जातो तुला, असं. सो ते मुलींना खूप रिलेटेबल. आमचा पण मित्र असाच करतो, आम्हाला असाच चिडवतो. सो ते जे माझ्या आयुष्यात होतंय, असं जेव्हा मी नॉर्मली पण बोलत बसतो ना आम्ही फ्रेंड्स लोक, सो त्याच्यामध्ये पण काहीतरी निघून जातं, अरे हा तर कॉन्टेंट आहे, असं. सो मग तसं गोष्ट तुम्ही बरोबर तुमच्या कॉन्टेंट मध्ये आणतात, मग ते व्हायरल होतं. हो, आणि मग ते जर का मला वाटलं की कॉन्टेंट आहे हा, तर मग मी त्याला लिहून उतरवते की मग आपण असं करू शकतो, आणि मग त्याच्यामध्ये पंचेस काहीतरी ऍड करायचे असतील तर मग तसं पंचेस मी ऍड करतो, कॉमेडी पंचेस. बरोबर. मग तसं लिहून बसवून मीटर मध्ये मग आम्ही तसं शूट करतो. मॅम एक रील शूट करायला किती वेळ लागतो? डिपेंड करतं, आणि माझा आतापर्यंत त्याचा एक्सपिरियन्स आहे, मी खूप असं प्लॅनिंग करून ज्या काही रील्स शूट केल्यात त्या व्हायरल गेल्या नाहीयेत, आणि ज्या अनप्लॅन्ड आहेत आणि ज्या अशा झाल्यात मिनिटात एकदम, हो, म्हणजे असं बसल्या जागी टाइमपास म्हणून केलेल्या त्याच रील माझ्या व्हायरल येतात, खूप जास्त व्हायरल. बरोबर. म्हणजे ते कधी कधी नशीब पण असतं, आणि म्हणजे सांगता येत नाही, ही इंडस्ट्री अशी की तुम्हाला एका दिवसात काय देऊन जाईल ते सांगता येत नाही. कारण कॉन्टेंट क्रिएशन ही फील्डच अशी आहे की याच्यामध्ये स्ट्रगल पण आहे, पण क्विक सक्सेस पण आहे. आणि क्विक सक्सेस पण भरपूर लोकांना मिळालेलं आहे आता. म्हणजे काही काही असे की
वल्गर दाखवून पण ते खूप जास्त सक्सेस मिळालं त्यांना. बट मॅम एक याच्यात येतो पार्ट, जसं तुम्ही बोलले की तुम्हाला झीचं प्रमोशन मिळालं होतं, तर आपण एक अर्निंग साईड जर बघितली याच्यात, तर लोकांना तर हे माहिती की तुम्हाला रीच मिळतोय, जरी सबस्क्रायबर आज तुमचे वाढत नसले, तो एक इंस्टाग्रामने त्याला फ्रीज केलेला असला, तरी सुद्धा तुमच्याकडे अर्निंग ऑपॉर्च्युनिटी येतात का? हो, आता सध्या तरी व्यवस्थित आहे चालू. ओके. पण तरीही मला असं वाटतं की इन्कम सोर्स जे आहेत ना, ते आपण ह्याला सेकंडरी ठेवलं पाहिजे. बरोबर. कारण आता आहेत आपल्याकडे कामं, पुढे असतील की नाही माहिती नाही आपल्याला. पण तरीही आता जर का आपण व्यवस्थितपणे त्याचं युटिलाइज केलं की हा ठीक आहे, आता माझ्याकडे पैसा आहे, तर त्याला कुठे गुंतवायचं असेल किंवा कुठे टाकायचं असतील पैसे, सो ते कंटिन्यू करू शकतो. सेकंडरी पण म्हणजे सॉरी, तुम्ही याला आता प्रायमरी समजता की सेकंडरी? आता सध्या तरी प्रायमरी हाच आहे माझा. बरोबर. हो. आणि मग तुम्ही विचार करताय की नवीन बिझनेस वगैरे त्याच्या? मी बिझनेसचा करते विचार. राईट. कारण ते एक हवंच, म्हणजे एका एजने तर ही इंडस्ट्री अशीच आहे की याच्यात तुम्हाला, कारण इंस्टाग्राम असं लॉंग टर्म आपण बघूच शकत नाही, ते कधी पण बंद पडू शकतं. जसं आता टिकटॉक पण होता, टिकटॉक बंद पडून ते तर मी जेव्हा सुरू केलं दुसऱ्या दिवशी बंद पडलं. म्हणजे तुम्ही स्टार्ट केलं आणि लगेच बंद? हो, मी केलं नाही, मला ट्राय करायचं होतं. बरोबर. पण ते वादविवाद चालू होते जेव्हा, तेव्हा यादव वगैरे त्यांनी पूर्ण हे करून टाकलं. सो तेव्हा मी सुरू केलं आणि दुसऱ्या दिवशी बंद पडलं. आणि मग रील झाले, आणि मग रील्स मध्ये पण मी असंच टाइमपास म्हणून सुरू केलेलं, मग ते चालले व्हिडिओज चांगले. पण तुम्हाला याच्यातच काय यायचं होतं, आणि तुम्हाला म्हणजे आपलं तर डिस्कशन झालंय, जे वाईट अनुभव आले स्टार्टिंगला जसं तुम्ही, तर त्या गोष्टींबद्दल काय सांगाल? मला लहानपणापासून माझं एकच होतं की मला ऍक्ट्रेस व्हायचंय, सुपरस्टार व्हायचं. आणि मी लहानपणी ना म्हणजे बालवाडीत वगैरे तेव्हा पण मी नाटकं वगैरे केलेली आहेत. ओके. म्हणजे तेव्हा तर कळतच नाही पोरांना, पण तुमच्या जीन्स मध्ये होतं थोडं. हो, आणि मला डान्स पण खूप आवडतो. सो मी लहानपणापासूनच करते डान्स आणि ऍक्टिंग, दोन्ही माझं लहानपणापासूनच आहे. हो. पण ते झालं असं की ते प्रॉपर गायडन्स मिळालं नाही मला की असं असं गेलं पाहिजे किंवा असं केलं पाहिजे. गावाकडे होत्या मॅम म्हणून का? म्हणजे आपल्याकडे जसं मराठवाडा होत्या, खानदेश होत्या, आपल्याकडे ती इंडस्ट्री नाहीये, जसं थिएटरची इंडस्ट्री नाहीये. तेच तिथे असल्यामुळे मे बी मला प्रॉपर गायडन्स नसेल मिळालं. बरोबर. आणि त्यात मला खूपच आवड होती, आणि मी अशी खूप ड्रामा क्वीन आहे, ते जब्बी मधली जी करीना तशा टाईपची आहे मी. म्हणजे आता तुमच्यासमोर मी बोलते खूप अशी शांत, पण मी अशी खूप बडबडी, आणि ते मिरर मध्ये बघून मग ऍक्टिंग करणं, आणि मग मी कशी दिसतीये, आणि मग मी हे करताना कशी दिसतीये. तुम्ही मिरर समोर पण ऍक्टिंग करून बघतात रीलच्या आधी? इव्हन आता सुद्धा, की म्हणजे जर रील मध्ये काही करायचं असेल. बरोबर. आणि लोकांनी मला फक्त कॉमेडी करताना बघितलंय, पण असं रोमॅन्टिक किंवा इमोशनल सिरियस टॉपिक वर तसं कधी बघितलंच नाही, तसं कधी मी केलं पण नाही. कारण कॉमेडी पासून सुरू केलं आणि तेच चालू आहे. बरोबर. पण मग मी जशी जशी मोठी होत गेले, आणि ग्रॅज्युएशनच्या वेळी मग कॉलेजेस मध्ये व्हायच्यात काही गोष्टी, मग तिथे पार्टिसिपेट करणं, आणि मग त्यातून मग थोडंफार म्हणजे मित्रांसोबत डिस्कशन झालं, मग तिथून काहीतरी मला मिळालं, म्हणजे काही माहिती असं. सो मग तसं करत करत गेलो आम्ही, आणि मग ते काही थोडे बॅड एक्सपिरियन्सेस आलेत की नाही, म्हणजे इंडस्ट्री मधले लोक, की आता मी नाव नाही घेऊ शकत. हा, बट तुम्ही मॅम ते एक्सपिरियन्स शेअर करा. बिकॉज जसं तुम्ही नांदेड मधून आल्या, आज पुण्यात आल्या, किंवा कुणी लोक मुंबईत जातात. बरोबर. तर एक स्वप्न घेऊन येतो माणूस, आणि ही इंडस्ट्री अशी की याच्यात प्रत्येकाला वाटतं की आपल्याला एक फेम मिळाला पाहिजे, एक सक्सेस मिळाला पाहिजे, की आपले पण फॅन बनले पाहिजे. पण याच्यामध्ये खूप धोका पण आहे. हो. त्यामुळे आपण आपल्याला सपोर्ट करत नाहीत, तर ते हेच रिझन आहे मुलींसाठी स्पेशली. ऍक्च्युअल जे इन्सिडेंट्स घडणार विदाउट टेकिंग एनीवन्स नेम, तो कसा एक्सप्लेन करा? ऍक्च्युअली मला एक दोघा जणांनी, आणि त्यात मुलीच होत्या, कास्टिंग वाल्या ज्या होत्या त्या मुलीच होत्या, आणि त्यांनी मला कॉम्प्रोमाइज साठी विचारलेलं की तुम्हाला असं असं जमेल का. आणि मला असं झालं की मला एकदम अँक्शियस झालं, आणि डिप्रेशन आल्यासारखं झालं की हे काय चालू आहे. आणि म्हणूनच नंतर मला असं हिट झालं की यार, म्हणूनच मम्मी पप्पा नको बोलतात की तू मुलगी आहेस आणि नको जाऊस या फील्डमध्ये, असं तसं.
आणि मग तेव्हा मी असं ऍक्टिंगचा विषय सोडून दिला होता की तुमचा रिप्लाय काय होता त्या मुलींना, म्हणजे तुम्ही चिडवून गेल्या होत्या त्यांच्या? मी ऍक्च्युली शिव्या घातलेल्या, खूप घाणेरड्या शिव्या घातलेल्या, आणि नंतर मी ब्लॉक करून टाकलं त्यांना. आणि साऊथ फिल्म इंडस्ट्री होतं ते ऍक्च्युली. सो माझे काही फ्रेंड्स आहेत जे साऊथ इंडियन आहेत, सो त्यांनी तेलुगूमध्ये पण झाडलं त्यांना. मी त्यांना पण सांगितलं. हो. सो तसा एक एक्सपिरियन्स होता, आणि त्याच्यामुळे नंतर माझं ऍक्टिंगवर असं मन उडालेलं की एज काय होतं मॅम तुमचं? मला वाटतं 20-21 असेल मी. 20-21 वर्षाच्या वयात ही गोष्ट घडलेली. बरोबर. आणि तो इम्पॅक्टच खूप घाण बसला असेल त्यावर की अरे आपण एक चांगलं काहीतरी बनायचं बघतो आणि हे काय समोरून येतं. बट असं पण नाहीये की तुम्हाला हा एक्सपिरियन्स आला, काहींना तो येणार पण नाही. आता थोडं जरा सोशल मीडियामुळे थोडं लोक घाबरतात पण. राईट थोडं इझी झालंय आता या गोष्टी. येस. तर त्यानंतर मग तुम्ही ठरवलं की मग आपण स्वतःच काहीतरी बनवायचं आणि कंटेंट बनवायचं. जेव्हा ते एक बॅड एक्सपिरियन्स आला ना, मग माझं असं झालं की नाही, मी आता माझं फॅमिली सांभाळणार, जॉब बघणार, आणि जे काही असेल ते आपलं करिअर आपलं करायचं. नॉर्मल मिडल क्लास फॅमिलीतून आहे आपण, सो जास्त पण तेवढं पण नाही करू शकत, कारण आपल्याला शेवटी आपला रिस्पेक्ट महत्वाचा आहे. एक्झॅक्टली. आणि ते मग मी सोडून दिलं, आणि मग थोड्या दिवसानंतर माझ्या डोक्यात असं विचार आला होता की मी टिकटॉक चालू करू. त्यावेळी टिकटॉक चालू होतं, आणि मी ज्या दिवशी टिकटॉक चालू केलं त्याच्या दुसऱ्या दिवशी बंद पडला. माझे काही फ्रेंड्स मला बोलतात की टिकटॉक साठी मी बनवतीये, पण ठीक आहे यार, असं पण क्रिंज खूप गोष्टी पसरवत होते लोक, सो बरं झालं. आणि मग रील आलं, आणि रील्सचा मला काही एवढा अभ्यास नव्हताच खरं. इव्हन कॉन्टेंट क्रिएशन काय होतं हे पण मला कधीच नव्हतं माहिती. जेव्हा मी करायला सुरुवात केली तेव्हाच मला ते कळत गेलं, आणि तेव्हा मग मी रील्स वरती असंच टाइमपास म्हणून टाकलेला व्हिडिओ, आणि तो चांगला चालला माझा. मग तेव्हापासून मी कंटिन्यू केलं. आणि त्यावेळी सुद्धा मला हे नव्हतं माहिती की मी रील्स करून पैसे कमवू शकते. हो. मग जेव्हा माझा फर्स्ट ब्रँड आला तेव्हा माझे 5,000 फॉलोअर्स होते, तेव्हा मी पहिला ब्रँड केलेला. मॅम त्याचे किती तुम्ही चार्ज केलं होतं ते सांगू शकाल? फर्स्ट याच्या आता माझा पहिला ब्रँडचे मी 2,500 रुपये 2500 रुपये घेतले होते त्या. ओके. आणि कोणत्या निश मधला ब्रँड होता तो? म्हणजे तो गेमिंग ऍप होता. सो माझे फ्रेंड्स पण करत होते, सो त्यांनीच माझं नाव रेफर केलं होतं. सो मग त्यांनी मला त्यावेळी नव्हतं माहिती ना की किती चार्ज केलं पाहिजे किंवा कसं केलं पाहिजे, मला काहीच आयडिया नव्हती. आणि माझा पहिला ब्रँड होता, तर माझ्या फ्रेंड्स लोकांनी पण मला भरपूर मदत केली त्याच्यामध्ये. सो तसंच एक झालं, आणि मग करत मग अजून काही गोष्टी शिकत गेले मी की कॉन्टेंट क्रिएशन मध्ये असं असतं. सो भरपूर ऍक्टिंग स्किल्स इम्प्रूव्ह कसे करायचे बाकीच्यांसोबत भेटून, की ऍक्टिंग स्किल्स रील्स वरती मला असं म्हणजे ऍज अ थिएटर आर्टिस्ट मला असं वाटतं की रील साठी ऍक्टिंग एवढं लागत नाही. बरोबर. मोठा व्हिडिओ असेल तर त्याला जज केलं जाऊ शकतं. म्हणजे रीलसाठी मला असं वाटतं जर तुम्ही कॉमेडी कॉन्टेंट क्रिएटर असाल तर तुमचा ह्युमर चांगला पाहिजे, आणि तुम्हाला गोष्टी बसवता आल्या पाहिजे. इव्हन आता सुद्धा मी एवढी प्रॉपर नाहीये की मी गोष्टी बसवू शकते त्यामध्ये. सो कारण आता माझे पण खूप असे मित्र आहेत ना जे खूप चांगल्या ह्याच्यावरती आहेत आता कॉन्टेंट क्रिएशन मध्येच, आणि मी त्यांना बघते तेव्हा मला असं खूप इन्स्पायर्ड फील होतं की यार हे लोक किती छान करतात आता, आणि मला छान वाटतं त्यांना बघून. तरी सुद्धा मी त्यांना बघतच शिकतीये. बरोबर आहे की हा मी असं करू शकते. सो ह्याच्यामध्ये शिकण्यासारखं भरपूर आहे. फक्त एवढंच की काही ज्या मुली आहेत ना त्या प्रॉपर यूज करत नाही आणि वेगळंच काहीतरी करतात, आणि म्हणजे काहीही करतात वाटेल ते, आणि ते असं होतं की मग म्हणजे त्यांचा ऑडियन्स असं काहीतरी वेगळाच असतो, आणि ते लोक व्हायरल असतात आणि त्यांना चांगली कामं भेटतात, आणि मग ते आपल्याला असं वाटतं की यार मी इतकं चांगलं करून पण ते बरोबर आहे. मॅम आपण जेव्हा बघतो युट्यूब आणि इंस्टाग्राम, तर युट्यूब आपल्याला पे करतं, इंस्टाग्राम आपल्याला पे नाही करत व्हिडिओसाठी. जे आपले व्हायरल झाले तरी आपल्याला तितकं पे नाही करत. तर तुम्हाला काय वाटतं की यूट्यूबमधून मिळणारं अर्निंग आणि इंस्टाग्रामचे जे आज टॉपचे जे आपले क्रिएटर्स आहे की ज्यांचे 1 मिलियन 2 मिलियन त्यांचे फॉलोअर्स आहे इंस्टाग्रामवर, तर त्यांना तितकं अर्निंग ते करत असतील का आज? आत्ताच्या ह्याच्यामध्ये मी सांगू शकते की सगळ्यात जास्त कमवणारा जॉब मला कॉन्टेंट क्रिएशन वाटतं.
ओके. हो. इंस्टाग्राम वर पण? हो, फक्त इंस्टाग्रामच बोलते मी. ओके. युट्यूबचं तर वेगळं पडलं, हां. पण आता सध्या जे कोणी जास्त कमवते ते कॉन्टेंट क्रिएटर आहेत, स्पेशली कॉमेडी कॉन्टेंट क्रिएटर. कॉमेडी कॉन्टेंट क्रिएटर. म्हणजे मी जेवढं स्टडी केलंय मला तरी तेवढं वाटतं, कारण जर का मी 20,000 फॉलोअर्स मध्ये जर का प्रायमरी इन्कम सोर्स ठेवू शकते, तर मग तुम्ही विचार करू शकतात की ज्यांचे 1 मिलियन किंवा त्याच्या पण वरती आहेत फॉलोअर्स, ते लोक किती गमवत असतील. तुम्ही काही अशी फिगर ऐकली मॅम की हायेस्ट एखाद्या पेड कोलॅबरेशनसाठी इतके पैसे चार्ज केले? कोणी पण असू, म्हणजे असं तुम्हाला की माहिती आहे किती फिगर तुम्ही ऐकली तरी? आता 50 लाख एका रीलचे. मॅम काय सांगताय? हो, 50 असं मी ऐकलंय. हा, शेवटी त्याच्यात पण किती कमी असेल ना, कमी असून 50चे 10 तर नसतील, 45, पण इतका स्कोप आहे. खूप स्कोप आहे, खूप स्कोप. पण आता ते पेरेंट्सला आपल्याला नसतं माहिती ना, आता हे नवीन आल्या गोष्टी, सो पेरेंट्सला नसतात माहिती, सो पेरेंट्स थोडंसं करतात चिकचिक की नाही की नको करायला, जॉबकडे हे कर. बरोबर. मुलांना थोडं डिफिकल्ट होऊन जातं म्हणजे, कारण कसं आहे की सक्सेस नाही मिळाला तर मग शेवटी त्याला परत त्याच्यात प्रॉब्लेम की मग जॉब पण नाही, हे पण नाही. हो, त्याच्यामुळे थोडा ट्राय घेऊ शकता याच्यामध्ये. मग नाही, असं मला नाही वाटत. गोष्ट पण ना खूप पॉडकास्ट मध्ये मी ऐकलेली आहे की मुलगी जेव्हा कॉन्टेंट क्रिएटर असते तर तिच्यासाठी ते खूप इझी होऊन जातं फॉलोअर्स आणि व्ह्यूज गेन करण्यासाठी, पण मला असं फील नाही वाटत तुम्हाला? नाही, म्हणजे मी सुद्धा मुलगी आहे आणि माझ्यासोबत तर असं कधीच काही झालेलं नाहीये की मी मुलगी आणि माझे फॉलोअर्स झपाझप वाढले आणि व्ह्यूज आले. हा, जसं एखाद्याच व्हिडिओला येऊन जातात व्ह्यूज वगैरे, पण माझे फॉलोअर्स असे वाढले नाहीयेत. आणि मला माझे मित्र पण हेच म्हणतात की तू दिसायला छान आहेस, पण तू तुझ्या सुंदरतेचा यूज करणार. आता मला हे नाही माहिती की ते कसं यूज करायचं आहे त्याचा. आणि असं ते वाटतं त्यांना की मी खूप अंडर कॉन्फिडेंट आहे ह्या गोष्टींना घेऊन, की म्हणजे मी स्वतःला अशी घाण समजते असं त्यांना वाटतं की मी छान दिसत नाही. आणि म्हणूनच मी असेच व्हिडिओज करते की नाही का, मुलगा जसं असं टॉम बॉय टाईप व्हिडिओज असतात. आणि खूप जे मुंबईचे पण कॉन्टेंट क्रिएटर्स आहेत ना, ते पण माझे फ्रेंड्स आहेत चांगले, ते पण मला मेसेजेस करतात की यार तुला असं नाही बघू वाटत आम्हाला, तू छान दिसतेस, मग तू असं मर्दासारखे व्हिडिओज का करतेय. आणि खूप लोक पण असे लाईफ मध्ये बोलतात की तू आहेस छान, मग तू असे मुलींसारखे कर ना ट्राय, असे नाजूक क्यूट. पण मग मॅम आता जो फेज चालू आहे तुमच्या कॉन्टेंट क्रिएशन जर्नीचा, तर लोकांना तुम्हाला टॉम बॉय म्हणून बघायला जास्त आवडतंय, कारण ते लवकर व्हायरल होत आहे. तर तुम्ही काही दिवस तरी ते चालू ठेवाल, नंतर मग असंही आपण बघू शकतो की तुम्ही एक इमोशनल व्हिडिओज कडे पण वळू शकतात पुढे जाऊन. नाही, मला ते करायचं आहे, पण मी माझ्या प्रोफाईलवरती काही वेगळं टाकलं जरी तर ते व्हिडिओ चालतच नाहीत. ओके. कारण मी डान्स पण करते आणि डान्स व्हिडिओज जेव्हा पण मी टाकते, माझ्या डान्स व्हिडिओजला पण रीच नाहीये. माझे कॉमेडी व्हिडिओजच चालतात माझ्या प्रोफाईलवरती. सो मग त्याच्यामुळे आता एवढ्यामध्ये मला वाटतं भरपूर महिने झाले मी डान्स प्रॅक्टिस पण माझी बंद आहे. सो माझं जे काही आता मेन फोकस आहे ते ऍक्टिंग आणि ह्याच मध्येच करायचंय तुम्हाला. बरोबर. मॅम तुमचं इंस्टाग्रामचं युजर नेम काय सध्या? ती बघती. हो. तर ते असं काय, म्हणजे त्याच्यात लॉजिक काय की ती बघती का? ना त्याच्यात तुमचं नाव येत आहे ना काहीच येतंय त्याच्यात? हा प्रश्न पण मला खूप लोक विचारतात. आणि माझं असं आहे की ज्यावेळी मी व्हिडिओज करायची त्यावेळी माझं दी भक्ती श्रवण असं होतं युजर नेम. दी भक्ती श्रवण. हो. आणि माझे मित्र मला असंच चिडवेमध्ये बोलायचे की भक्ती जिथं तिथं भक्ती वगैरे असं. सो मग मला काहीतरी युनिक आणि असं काहीतरी इनोव्हेटिव्ह नाव हवं होतं मला माझ्या युजर नेम साठी. सो मग मी ती भक्ती करणार होते, पण मग ती भक्ती बोलताना मला ते असं झालं की नाही ती भक्तीपेक्षा ती भक्ती असं, कारण मग ऑलरेडी माझे मित्र चिडवायचे ना भक्ती तिथं भक्ती. सो मग ते भक्ती आणि भक्ती ते मी मर्ज केलं आणि मग मी ते ती भक्ती असं ठेवलं. म्हणजे लोकांना खूप आवडून जातं आणि आता माझं खरं नाव पण लोकांना नसतं माहिती आणि मी दिसले की ती भक्ती असंच बोल. बरोबर. मॅम जेव्हा तुम्ही पुण्यात आल्या किंवा एखादा गावाकडचा माणूस पुण्यात येतो तर त्याच्यासाठी डिफिकल्टीज किंवा असं थोडंसं जे म्हणतो ना आपण की ऑकवर्डनेस येऊन जातो कुठे 4 लोकांमध्ये गेल्यानंतर, तर तुमच्यासाठी असे काही प्रॉब्लेम आले होते का? हो, खूप जास्त. सगळ्यात मेन कोणता होता?
जेव्हा मी नवीन होते ते म्हणजे माझ्या कॉलेजचं पहिलं वर्ष होतं इंजिनिअरिंग कॉलेज 2016-17 मध्ये मे बी मला वाटतं. ओके. तर तेव्हा असं मी खानावळत वगैरे जायची जेवायला. लोक म्हणजे मुली यायच्या आणि मग मी असं बोलता बोलता माझ्या त्याच्यामध्ये बोलून जायची की, आणि आमच्या इकडे चपातीला पोळी बोलतात, आमच्याकडे पण पोळी. हा. तर मग ते मुली हसायच्या की ही अशी का बोलते. आणि आमच्या इकडे आता समजा मी बोलती असं बोलले तर मी बोलायले असं बोलतात तिकडे. बरोबर. सो ते इथल्या लोकांना सवय नव्हती ना शब्द ऐकायची, तर मग ते असं झालं की यार ही अशी का बोलतीये. आणि मग लोक हसायचे माझ्यावर आणि मग मला असं व्हायचं की मला बोलायचंच नाही कोणासमोर. मग मी ऑकवर्ड होऊन जायची. परत मला कपड्यांवरून पण ते क्रिटिसाइज करायचे की ही कसे कपडे घालते आणि मग जरा मुला टाईप कपडे. हा. आणि मग ते असं त्यांना असं ते लोक का बोलायचे मला आतापर्यंत कळले नाहीये. पण मला ते खूप असं बोलायचे. पण एक चांगला पॉइंट असा की मी पुण्यात जेव्हापासून राहायला आली आहे ना, माझी खरंच भाषा पण चांगली झाली आहे. आणि जे काही माझे मित्र आहेत पुण्याचे त्यांनी माझे काही वर्ड्स आहेत ते खूप सुधरवलेत, जसं की न. सो ह्याच गोष्टी. आणि मी आता ते पॉझिटिव्ह वे मध्ये घेतेय की हा लँग्वेज वरून तुम्हाला थोडंसं ट्रोल झालं, त्यांनी क्रिटिसाइज तरी ठीक आहे, पण ठीक आहे माझ्यामध्ये ती सुधारणा झाली आणि चांगलीच सुधारणा त्या गोष्टीमुळे. सो मला तर त्याचा काही एवढा फरक नाही पडत. त्यावेळी मला पडायचा फरक म्हणजे मला असं रडायलाच यायचं की यार हे का बोलतात माझ्याशी असं. पण आता जर का फिल्म इंडस्ट्रीमध्ये पण आपण बघितलं, मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये, तर ज्या आपल्याकडच्या भाषा आहेत मराठवाडा, जळगाव, खानदेशी भाषा, आमच्याकडच्या भरपूर फेमस झाले, परत विदर्भाची भाषा. सो ते तिकडच्या लँग्वेजेस चालतायत. आणि इकडचे जे आर्टिस्ट आहेत त्यांना वर्कशॉप घ्यावे लागतात लँग्वेज येण्यासाठी ती. आणि आपल्यामध्ये ते इनबिल्ट आहे. त्याच्यामुळे मला तर त्या माझ्या असं नाही वाटत का तुम्ही तुमच्याच याच्यातले पण काही व्हिडिओ बनवले पाहिजे. हो मी बनवते, पण माझा तर सीन असं आहे की पुण्याचा आणि मुंबईचा क्राऊड खूप आहे. सो त्यांना माझी लँग्वेजच कळत नाही जर मी नांदेडच्या भाषेत बनवलं तर. हा बरोबर. सो ते मग त्या व्हिडिओजला पण मग जास्त रीच आलेलं नाही. मी बनवलेत व्हिडिओज नांदेडच्या लँग्वेज मध्ये, हो, पण ते लोकांना कळलेच नाहीयेत. सो त्याच्यामुळे मी नाही केलं. पण मला आता असं छान वाटतं की मला येते, इनबिल्ट माझी लँग्वेजच ती आहे. बरोबर. सो आता मी जर कोल्हापूरची लँग्वेज असेल ती पण बोलू शकते, खानदेशी पण बोलू शकते, विदर्भातली पण बोलू शकते, आणि माझ्या नांदेडची तर येतेच. म्हणजे तुम्हाला या सगळ्या टाईपच्या येतात तुम्हाला. आता मी थिएटर थोडंसं मॅम खानदेशी काही बोला. बोलता बोलून जाईल तेव्हा असं फ्लो मध्ये आलं ना. आता तुमच्यासोबत मी बसले ना तर मला ते ऐकून येईल मला. ओके. तुम्हाला ते टोनिंग समजून गेलं की कसं बोलतात काय. मॅम तुम्हाला काय वाटतं की आता जे नवीन क्रिएटर आहेत तर त्यांनी काय केलं पाहिजे, जर म्हणजे एका मिनिटात जर सांगायचं झालं तर त्यांना जर सक्सेस पाहिजे असेल तर, आणि विथ अर्निंग? आता जे भरपूर नवीन जे क्रिएटर्स आहेत ना, म्हणजे आता भरपूर असे पण क्रिएटर्स आहेत ज्यांना खूप क्विक सक्सेस मिळालेत आणि ते लोक हवेत. आता मी नावं नाही घेत, पण असं नाही केलं पाहिजे मला असं वाटतं. आता जे कोणी नवीन क्रिएटर्स येत आहेत ना, तुम्ही करा जे काही करायचे ते करा, पण हे नाही केलं पाहिजे की म्हणजे मी फेमस झालो तर मला सगळं माहिती आहे. बरोबर. ॲटिट्यूड जर का ते धरून चालतील ना तर मग ते लॉंग टर्म साठी ते लोक टिकणार नाही आहेत. आणि मला असं वाटतं की तुम्ही जेवढं डाऊन टू अर्थ राहणार ना, किती पण मोठे झालात तरी, तर तेवढं जास्त तुमच्यासाठी बेनिफिशियल आहे. आणि एक जर बघायला गेलं तर मोठ्या युट्यूबर कडून सपोर्ट केव्हा मिळतो, म्हणजे सपोर्ट मिळतो का जे आता फेमस आहे समजा, तर ते आपल्याला सपोर्ट डिपेंड करतं ते. आता माझं तरी कोणी असं मोठं युट्यूबर ओळखीतलं नाहीये. सो म्हणजे कॉन्टेंट क्रिएटर असं कॉन्टेंट क्रिएटर मिळतो सपोर्ट, पण मला असं फील होतं की तुमच्यात पण स्किल पाहिजे तरच ते तुमच्यासोबत कोलॅब करतील. म्हणजे तुमच्यात जर स्किल नाहीये आणि तुम्ही म्हणता की नाही कोलॅब, तर मग ते नाही. जरी हे कोलॅब केलं, फॉर एक्झाम्पल तुम्ही कॉन्टेंट क्रिएटर आहात आणि तुमचं काय 1-2 हजार फॉलोअर्स आहेत आणि तुम्ही माझ्याकडे आलात आणि तुम्ही म्हणालात की जर का मी तुझ्यासोबत कोलॅब केल्यावर माझे फॉलोअर्स वाढतील, तर तसं नाहीये. तसं नाही होत. तसं नाही होत. सो जर तुमच्यामध्ये मी करेलही की हा ठीक आहे आपण फ्रेंड्स आहेत आणि तुला हेल्प करण्यासाठी, तुझं ग्रोथ होण्यासाठी मी हेल्प म्हणून करेलही, पण ते जोपर्यंत ग्रोथ नाही होणार की म्हणजे जेव्हा पण तुमचं जे ते टॅलेंट दिसेल ना लोकांना, तरच ती ग्रोथ येणार, नाहीतर नाही येणार. तर मॅम आपण एक रॅपिड फायर राऊंड खेळू आता, ज्यामध्ये तुम्हाला काही प्रश्न विचारतो आणि त्याचे तुम्ही उत्तर
फटाफट सिंगलच द्यायचे. हा सिंगलच द्यायला असं मला वाटतं. दोन्ही कमी म्हणाल असं मला वाटतं. चालेल. मॅम तुमचा फेवरेट कॉन्टेंट क्रिएटर कोण, मेल आणि फिमेल? मेलमध्ये सध्या तरी डॅनी पंडित आवडतो मला. ओके. आणि फिमेलमध्ये मला विचार करावा लागेल कोण आहे. स्वतःला सोडून? सध्या तरी कोणी नाही आहे असं काही नाही. आणि हिंदीला जर आपण कन्सिडर केलं तर तुम्हाला कोण आवडतं? हिंदीमध्ये मला नावं नाही माहिती आहेत त्यांची, पण मला असे चेहऱ्याने माहिती आहेत. चेहऱ्याने माहिती आहेत ते लोक. ओके बरोबर. एक हिंदी क्रिएटर आहे जी डान्स वगैरे ते कोरिओग्राफर्सची ऍक्टिंग करते आणि ती खूप फेमस झाली आता. ओके. रिसेंटली तिने विकी कौशल सोबत पण एक व्हिडिओ केला, ती मला खूप आवडते. ओके. म्हणजे ती कॉमेडी डान्स करते. हां हां हां. खूप छान आहे ती मुलगी. बरोबर बरोबर. लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? अरेंज मॅरेज. पण नांदेड की पुणे? दोन्ही. कारण नांदेड माझी जन्मभूमी आणि पुणे कर्मभूमी, त्यामुळे दोन्ही तुम्ही हे करा. बरोबर. मॅम तुमचा फेवरेट स्ट्रीट फूड कोणतं पुण्यातलं? पाणीपुरी. कुठली पण का? कुठली पण नाही, एक स्पेसिफिक असतं माझं की मला तिथलीच आवडते. आता नरेमध्ये नरे नाही, वडगावला एक आहे पाणीपुरीवाला. तर त्याच्याकडे 5 फ्लेवर असतात पाणीपुरीचे. हो, सो मला त्यांची पाणीपुरी खूप आवडते. मॅम आता तुम्ही सध्या टॉम बॉय ही एक म्हणजे या एका ट्रेंडवर आहे की टॉम बॉयचे तुम्ही व्हिडिओ करतात. जर टॉम बॉय नाही आहे किंवा तुम्हाला आता नाही करायचे तर तुम्ही दुसरं कोणता एक पार्ट तुम्ही हे कराल स्वतःचा? मला असं छान दिसायला आवडेल की म्हणजे नाही का ते मुली जे ट्रान्झिशन वगैरे करतात, म्हणजे नॉर्मल लुक मध्ये असतात आणि मग नंतर ट्रान्झिशन होतं आणि ते एकदम. पण ते ट्रान्झिशन असं काहीतरी असं नॉर्मल ट्रान्झिशन नाही की मी मेकअप करून आली आणि दिसले नंतरच्या ह्याच्यामध्ये. काहीतरी त्याच्यामध्ये युनिक दिसलं पाहिजे. ओके. आणि पण मी तेवढीच सौजवळ आणि तेवढीच सुंदर पण दिसली पाहिजे, अशा टाईपचं करायला आवडेल मला. बरोबर बरोबर. मॅम तुम्हाला हिंदी लँग्वेज मध्ये मूवी करायला आवडेल की मराठी लँग्वेज मध्ये, जे रिजनल आपण म्हणतो? मराठी आवडेल मला. आणि स्पेशली जर का रिजनल जसं मराठवाड्यातल्या लँग्वेजमध्ये किंवा विदर्भ बरोबर अशा टाईपच्या लँग्वेजमध्ये असेल तर मला खूप आवडेल. ओके. म्हणजे हे काहीतरी नवीन आहे की आतापर्यंत मूवी बनतात तर मराठी भाषेत बनतात, प्रॉपर शुद्ध मराठी भाषेत बनतात, ज्या पुणे मुंबईमध्ये शूट होतात. पण जर एखादी मूवी जर आपल्या साईडला पडली, खानदेशात किंवा मराठवाड्यामध्ये, मला शुद्ध बोलणं खूप अवघड वाटतं. माझ्यासाठी तरी मला खूप अवघड वाटतं. मी एवढी शुद्ध मराठी नाही बोलू शकत. म्हणजे तुम्हाला तर गावाकडचा फील जो आहे तुम्हाला बोलण्यावरून पण वाटत असेल ना की मी एवढी शुद्ध नाही बोलत आहे. हा, म्हणजे मला तसा इतका फील नाही आला. पण हो, मला नांदेडच्या लँग्वेजमध्ये आणि विदर्भच्या, स्पेशली नांदेडच्या मला खूप आवडेल. कारण आम्ही घरात पण नांदेडच्या, अजूनही नांदेडच्याच लँग्वेजमध्ये बोलते. हो, माझ्या घरी पण बोलायचं असेल ना आता कॉलवरती, आत्ता जरी कॉल आला मम्मीचा, मी त्याच लँग्वेजमध्ये बोलेल. मी शुद्ध भाषेत नाही बोलणार. बरोबर. मॅम थँक्यू सो मच. तुम्ही जी माहिती दिली पूर्ण, त्याच्यामुळे जे आपले व्ह्युअर्स आहे त्यांना या इंडस्ट्रीबद्दल पण भरपूर माहिती मिळाली की याच्यात करिअर करू शकतात की नाही, याच्यात डार्क म्हणजे असे कोणते ट्रूथ आहेत की जे त्यांनी त्यांना आधी माहिती पाहिजे. तर तुमच्या या सगळ्या गोष्टींमुळे त्यांना खरंच खूप फायदा होईल. तरी अजून खूप अभ्यास होईल याच्यावरती आणि ते इंडिव्हिज्युअली सगळ्यांनी केला पाहिजे. जर का तुम्ही कॉन्टेंट क्रिएशन मध्ये येण्याचा विचार करताय तर तुम्ही स्वतःच एक आत्मपरीक्षण केलं पाहिजे की मी काय करू शकतो किंवा शकते आणि कुठपर्यंत करू शकते मी. आणि आता असं भरपूर गोष्टींसाठी स्कोप आहे ह्या फील्डमध्ये. म्हणजे आता ते टिकटॉकचा काळ गेलाय, तर आता तुम्ही खूप एक्सपेरिमेंटल बनू शकता. कॉन्टेंट क्रिएशन जर का करायचं असेल तर तुम्ही एक्सपेरिमेंट करत राहा आणि त्याच्यामध्येच मग तुम्हाला तुमचा वे मिळून जाईल की काय करायचंय, कसं करायचंय. करता करता शिकतं माणूस, असं डायरेक्ट कोणी शिकत. हो, मी पण अजूनही शिकतेच आहे. मी अजून एवढी पण परफेक्शनिस्ट नाहीये आणि म्हणूच शकत नाही आणि मी एवढ्या ह्याच्यावरती गेलेच नाहीये. पण तुम्ही मला एवढ्या रिस्पेक्टनी बोलवलं. आणि ऍक्च्युली तुमची व्हिडिओ आम्ही बघतो, ऍक्च्युली फॅमिली पण बघते आणि फॅमिली कॉन्टेंट असतं तुमचं असं, त्यामुळे बघायला पण आवडतं. आणि
त्याच्यातून आपल्याला कळतं व्हिडिओमधून की या माणसाचं एखाद्या गोष्टीबद्दल ओपिनियन्स काय असू शकतात, तर ते पण जाणून घ्यायला एक चांगलं असतं. नाही, आता माझ्या मम्मीसोबत पण मी काही व्हिडिओज बनवलेले आहेत. सो खूप लोकांना, माझ्या मम्मीला पण माझ्या व्हिडिओजमध्ये बघायला आवडतंय. बरोबर. सो मी घरच्यांसोबत पण आता प्लॅन करणार आहे, पप्पा मम्मी सोबत पण, भावांसोबत. चालेल मॅम, धन्यवाद. धन्यवाद.